मी म्हणतो एवढे अंजीर आहे ते कुठे जाते ते? मी म्हणतो पक्षीच खाऊन जाते ते काय? नाही हे बघा. पण खाते ते. हा पक्षी बघितला मी आज. आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे, कारण एवढ्या वर्षात जे कधीच घडलं नाही ते आज घडले. काय ते तुम्हाला दाखवते मी, बघा आता. चला, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आत्ता मी तुम्हाला जसं म्हटलं तसं एवढ्या वर्षात कधीच घडलं नाही ते आज घडले. आता ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आता इथं बघा माझी सकाळी आपली आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं. आणि आज असताना माझ्या अगोदर आंघोळ केली होती, त्याच्यामुळे काही तिचं माझ्या अगोदर सगळं आवरून झालं होतं. पटकन टिफिन बनवायला घेऊया म्हटलं, पण रात्रीच मामांनी सगळा भाजीपाला आणला होता, तर ते मी रात्री सगळं स्वच्छ धुवून ठेवलं होतं. म्हटलं चला आता पटकन एक कट्ट्यावरचं काढते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. टोमॅटो त्याच्यात भेंडी टाकली, हे मिरची रात्री सगळे धुवून टाकले, धुवून ठेवले कपडा टाकून. आता त्याच्यात मिरची वतायची आहे ना. किती पिशव्याला येते ना, खाली पडली का? आता आत्ताची ब्लॉगिंग तर तुम्ही पाहिलीच, पण इकडे बघा बाहेर यांच्या दोघांच्या गप्पा सुरू आहे, त्या म्हणून मी इकडे आले होते. म्हणलं ह्यांना थोडंसं शूटमध्ये घेऊ. गप्पा मारताय म्हणून घेतलं, गप्पच झाला की दोघं. हा, आज तर लवकर तयार झाली आज. माझ्या अगोदर आंघोळ केली आज, पहिला नंबर आहे की नाही. तिकडे दाखव. हा बस, लेदर आहे नुसतं, पाया पडा. चल, गॅसची पूजा पटकन करून घेतली. म्हणलं आता टिफिनच्या तयारी लागाव. तर इकडे बघा बाहेर खिडकीतनं भरपूर असे पक्षी बसले होते. आता इथे चिमणी बसवल्यामुळे इकडची खिडकी बंद असते ना, त्याच्यामुळे मग भरपूर चिमण्या येऊन बसतात इथं. आता इथं मुलांच्या टिफिनसाठी ना आज खूप दिवसानंतर आज भेंडी बनवली होती आणि पटकन कणिक मळायला घेतली इकडं. टायमिंग झालं लय गडबड झाली. आज तर माझ्या आधी आंघोळ केली ना, त्याच्यामुळे मला उशीर झाला आंघोळीला. होय, आज तर तू यायच्या अगोदर उठलं सगळं झालं. नाही मी तिला म्हणलं होतं थांब, माझ्या आंघोळ झाल्यानंतर तू कर. होय म्हणली, माझ्या अगोदर मी बाथरूम मध्ये गेली. इकडे आहुनी तर रस्त्याला लगेच तयार केलं, तोपर्यंत मी पटकन इथं चपाती बनवून घेतली. म्हणलं आता टिफिन पॅक करून घ्यायचं म्हणून. इकडे भेंडी पण छान शिजली होती, तर पटकन लगेच मुलांचे टिफिन पॅक करून घेतले. बर, मॅडमला फुल न्यायचंय तिला. मोगऱ्याचं आणा गेली असेल. आस्था या, हा थांब देते. धर, ठेव तिच्या बॅगेत. बाय. टाळ घेतला. बाय.
खूप गडबड असल्यामुळं ना सकाळी देवपूजा करायची राहूनच गेली होती, तर म्हटलं चला आता परत येऊन फुलं नेण्यापेक्षा आताच फुलं घेऊन जाऊया आतमध्ये, म्हणजे देवपूजा करता येईल. आणि आज बघू शकता इथं गुलछडीला एवढी फुलं लागली होती ना, मला तसं एका हातात कॅमेरा असल्यामुळे एका हातानंच व्यवस्थित नीट तोडता येत नव्हतं, पण तरी पण घेतले तोडून. हे बघा इथं, आणि भरपूर अशी फुलं लागली होती बरं का. आणि इथं बघा हे जे फुल आहे ना, ह्याला व्हाईट लिली म्हणतात बघा. किती छान आणि फुलं उमलले ती ना आज. जरासा पाऊस येऊन गेल्यामुळं ना असं वातावरण पण छान होतं आणि झाडांना लगेच टवटवी दिसायला लागली होती. आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे, कारण एवढ्या वर्षात जे कधीच घडलं नाही ते आज घडले. काय ते तुम्हाला दाखवते मी. बघा आता चला, बघा इकडं. नेहमी तुम्हाला इकडं तिकडं मळ्यातलं काम करताना असं दिसतेत बघा. आज कधी नव्हे ते आज देवपूजा करायला लागलेत. काय नाही, फक्त आम्ही ज्यावेळी देवदर्शनाला वगैरे निघालेलो असतो, ज्योतिबाला वगैरे, तर त्यावेळी जाताना तेवढं पाया वगैरे पडणार मनोभावे असते, म्हणजे श्रद्धा असते, पण ते कधी दाखवत नाहीत. आता आपण कसं म्हणजे बायकांना आपल्याला देवपूजा आपण रोजच्या रोज करतो, पण आज कधी नव्हे ते ह्यांचा आज देवाला हात लागला, आज देव सुद्धा खुश झाले असतील. मग काहीतरी, मीच एवढी खुश आहे म्हटलं, देव किती खुश झाले असतील. होय होय होय. ह्याच्या अगोदर कधी केली होती देवपूजा? नाही नाही, देवपूजा कधी केली होती? म्हणजे लग्न झाल्यापासून तर एकदा सुद्धा बघितलं नाही मी तुम्हाला देवपूजा करताना. आम्हीच करत असतो ना. खरं सांगायचं तर म्हणलं ना, ह्यांनी ना आज पहिल्यांदा देवपूजा केली बरं का एवढ्या वर्षामध्ये. कारण नेहमी हॉस्टेलला वगैरे बाहेर शिकण्यासाठी असल्यामुळे असं कधी संपर्क आला नाही त्यांचा देवपूजेशी. आणि इतकी सुंदर देवपूजा त्यांनी केली होती ना, बघा इथं दाखवते मी तुम्हाला. मस्त देवपूजा केली. किती भारी वाटलं. आरवणी असताना जसं केल्यानंतर मला लय कौतुक वाटतं ना, तसं काम झालं आज तुमचं. खरंच की. आहोंनी तर छान अशी देवपूजा केली. घरातली माझी सगळी कामं आवरून झाली होती आणि इकडं मामांनी ना कलिंगड कट करायला घेतलं होतं. आता रोज कोणतरी दोघातलं एक जण कलिंगड कट करतं, मामा किंवा आहो. आणि आता ही मामांची पद्धत कलिंगड कट करायची. तर सकाळी सकाळी आज लवकर कपडे आवरून घेतले. तुम्ही म्हणलं ना मला ताई कपड्याला रशी बांध म्हणून, तिकडं गोडाऊनमध्ये आहे आतमध्ये, पण थोड्या वेळ आपलं पाऊस येतो ना, ऊन पडतंय तेवढंच आपलं, म्हणून म्हणलं बाहेरच टाकावती जरा वाळतेली. इकडं बघा यांचं काय चाललंय. काय हो, काय करताय? होय का, त्याला मीच लागते. काल मी 4 अंजीर खाल्ले ती, माहिती आहे का? होय होय होय. हे बघा खाली आहे तिथं, ते बघा खोडाला. अहो इकडे 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 खाली, ही तिथं खाली, ते बघा खालचं. कुठलं हे? हा एकदम खाली आहे ते. पिकल्या नजर आहे माझी. त्या अंजीरला पण माहिती माझ्या नजरच नव्हतो काही जण आहे. नजर नाही, रोज चापसून जाते. होय होय, बघून जाते रोज. मग पावसानं धुवून गेले ती सगळे अंजीर, काय पानं सुद्धा धुवून गेलेत, त्याच्यामुळं नाही धुवून खात आता. अरे इथे बोलले. हा काय झालं भाऊ? चोर कसं असतं, ध्यान ठेवून बसलेलं असते, तसं काम आहे तुझं. माझं काम झालं ना, मी रोज चापतून जाते अंजीर खायला. मी रोज येतो, रोज हुडकतो, का होत नाही. मला सापडतात. काल तुम्ही आला नाही, मी 4 खाल्ली काढून. म्हणून सकाळ सकाळ बघा म्हणलं का होतं. आता पण मला दिसलं.
तू उडकून ठेवलेला आहे. नाही नाही तू रोज आता उद्यासाठी तू काढून ठेवला असेल एखादं. हे बघा इथं वरती आहे. तिथं हा बघा लाल लाल. जर कच्च वाटते नॉर्मल. नाही इकडच्या बाजूला आहे, उद्या पिकल बहुतेक. असं असं करते पिकले. पिकले काय बघू. हा दा लाल बंद पिकलंय नुसतं. आज खरं डुएल कॅमेरा ह्याच्यासाठी चालू केलाय. त्या दिवशी अंजीर पिकलेलं मी खाल्लेलं दाखवलं होतं. बऱ्याच ताई म्हणल्या अगं ताई एकटीनेच खाल्लं, दादांना द्यायचं होतं. एकटीच खाते ती. म्हणून म्हटलं दादा खाताना दिसत तुम्हाला. नुसतं चोर आहे, अंजीर चोर आहे, अंजीर चोर. बघा अजून कुठे सापडते. वातावरण बघा कसं झालं. काल पाऊस लय भरपूर पडला. तुमच्याकडे पडला का? भरपूर झाला पाऊस. तुमच्याकडे झाला का? पहिला पाऊस झाला म्हणा. बरं वाटायला. आमच्याकडं हा मग काय ह्यांनी म्हणते ते बरोबर आहे. पहिला पाऊस झालाय आमच्याकडं आता. त्यामुळे आता वातावरण थंडगार आहे आणि एकदम मस्त वाटतंय आता. नाहीतर असं झालं होतं पावसासाठी आसूसलो होतो आम्ही, है की नाही. तुम्ही म्हणता ना मला दादाने छान नाव पाडले. आजपासून दादाने मला अजून एक नाव पाडलं, अंजीर चोर. आता तुम्हाला मंगू म्हणत होते, त्याचं मंग्या म्हणायला लागले होते. आता अंजीर चोर नाव पाडले, है की नाही हो. अंजीर चोरच आहे. अजून काय अंजीर हुडकतात पण ह्यांना काही सापडत नाहीत. मी दाखवल्यानंतर मग ह्यांना सापडतात. पास घे आता. तुमच्या नजरेतनं कुठं चुकून राहिलं असलं तर बघा म्हणलं सापडलं एक. मला वाटलं तुम्ही गेलाय म्हणून मी खाल्लं. आम्ही ठेवले. मी आदल्या दिवशी बघून गेलेलो असतो ना बाबा उद्या खायला येईल, तो सकाळी बघितलं तर होतच नाही. नाही कळलं आज कोण आहे, हे अंजीर चोर आमचा आहे बघा. नाही तसं नाही. मी देवपूजा केली ना, फुलं ढेला आली काय तर अंजीर बघून जात असते. आता आत्ती असले म्हणजे कसं आत्तींचं लक्ष असतं ना, आत्ती आणून देतात मग आम्ही दोघी खात असतो. आता आत्ती नाही त्या पण मामा आणतात. तरी मामा पण बघतात पिकलेली मला आणून देतात मी खाती म्हणून. तरी मी म्हणतो एवढे अंजीर आहे ते कुठे जाते ती. मी म्हणतो पक्षीच खाऊन जाते ते काय. नाही हे नाही बघा. पक्षी पण खाते ते. हा पक्षी बघितला मी आज. पक्षापेक्षा मी जास्त खाते. पण असं वाटतं कुणाला नाही सापडत, बघ तुम्हाला सापडतात पिकलेले अंजीर. पिल्लू मी पण लय खात असते. एखादं बघावं म्हणलं पूर्ण झाड झाड चापसून जाते. मला तर असं वाटतं तुला किती फळ आहे ते झाडावर ती सुद्धा माहित असते ती. नाही नाही तेवढी मोजली नाही ती. मोजली तर तेवढी माझ्या लक्षात राहायची नाही ती. मग काय एवढं पान ना पान चापसते सगळं. फक्त आले की मला माहित असते कुठे आहे ती. चापसून ठेवले उद्यासाठी. आता उद्या परवा पिकले बघायला कळायला नको का मला येऊन ओळखायला. चला तिकडे. आता इकडं ना शेतीसाठी आपली सगळी खतं बनवून ठेवायची सुरू आहे ती. तर ह्यांची सकाळी सकाळी आज इकडं कामं सुरू आहेत बघा. आणि आता हे साधारण 9-9:30चं टाईम आहे बरं का. म्हणजे जवळपास माझी तर सगळी कामं झालीच होती, कपडे वगैरे सगळं उरकून घेतलं होतं मी. पण आता इकडे हे खतं बनवायलेत म्हणून म्हणलं एकदा ह्यांची क्लिप घ्यावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी. कलिंगडाची साल आहे ती, म्हणलं टाकून येऊ इकडे झाडाला म्हणून आले होते. आणि झाडाचे काय आपल्या 2-4 आंबे सापडले होते, तर ते पण आज कट केले होते सगळे. म्हणलं टाकून यावं हे बघायचं. चिखल लय झालं आता, असं वाटतं घुसून फक्त बसवणे. भोपळाचा वेल किती पसरायला लागलाय बघा. बघा तो पक्षी ओरडते, तो काय म्हणतोय बघा बरं. बघा ते म्हणते पेरतं व्हा म्हणते. नीट आहे का?
म्हणजे पाऊस येऊन गेल्यानंतर ज्यावेळेस रानाला वापसा येतो ना तर त्यावेळेस ते पक्षी ओरडतो, पेरतो हा असं म्हणतो तो. मग पेरण्या चालू होतात लगेच. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं त्या पक्षाचा मी तुम्हाला आवाज ऐकवते आणि त्यानं परत एकदा ऐकवला. तर तुम्ही असा कधी आवाज ऐकला होता का किंवा हे तुम्हाला माहिती होतं का, मला नक्की सांगा कमेंट करून. बघा कसं आले ढगबिग तिकडं. असं वाटतं कधी पण पावसाला सुरुवात होईल. मी कपडे काढून घेते आता, सुकले असतील जरासं ऊन पडलं तोपर्यंत. चला मग कसा वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता ना तर तिथं साईडला ना हाईपचं बटन असतं, तर हाईपचं बटन तुम्ही प्रेस करा, म्हणजे त्याला टच करा, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला मग भेटू परत, तोपर्यंत बाय. ताट आहे माझ्या हातात त्याच्यामुळे मला बाय करता आलं नाही. चला बाय.